नमस्कार. मी सुमेधा सरदेसाई. रोगनिवृत्ती, आपत्ती निवारण आणि शिव उपासना यात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत केवळ डॉक्टरांना आजाराचं योग्य निदान न झाल्यामुळे आणि सतत 2.5 महिने अंगात ताप राहिल्यामुळे TB मेनिंजायटिस म्हणजे क्षय आणि मेंदू आवरण दाह याचा जोरदार अटॅक येऊन संपूर्ण शरीर कामातून गेलं. शरीराच्या जाणीवा गेल्या, हालचाल गेली. अशातच सतत गुंतागुंतीची वाढ होऊन अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या अशा दुर्धर परिस्थितीला माझ्या परिवाराने, खास म्हणजे आई, वडील, धाकटा भाऊ निखिल यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन एक झुंज दिली. त्याला मोठी बहीण अंजली खेर आणि भाऊ शिरीष यांचं साह्य होतंच. उत्तरार्धात मिळालेलं डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन आणि परमेश्वरी कृपा यामुळे काही मर्यादित सुधारणा होऊन काठ्यांच्या आधारे का होईना पण मला चालता यायला लागलं. आपल्याला सगळं करता यायला लागलं. आणि अटॅक आल्यापासून 3 वर्ष 3 महिने 15 दिवसांनी मी परत बँकेत कामावर जायला लागले. बँक ऑफ इंडिया सहकारनगर ब्रांच इथे. सुरुवातीला जाताना मनात थोडा न्यूनगंड होता. कोण एकेकाळी आपण खेळाडू होतो, आता काठ्यांच्या आधारे चालतो, अपंग या सदरात मोडतो. पण सुदैवाने मी बँकेत नवीन लागले. बँक ऑफ इंडिया साचापीर स्ट्रीट ब्रांचला. तिथे नवीनच ऑफिसर म्हणून आलेले बोराडे साहेब इथे मॅनेजर होते आणि त्यांनी खूप सांभाळून घेतलं. शेजारी अशा 2 विभागात बँक असायची. मेन बिल्डिंगला बऱ्याच पायऱ्या होत्या. शेजारच्या विभागाला एकच पायरी होती, त्यामुळे तिथे काम करण्याची मला परवानगी दिली. मैत्रिणी पण मदत करणाऱ्या होत्या. सुरुवातीची 2-2.5 वर्ष आमची खूपच आनंदात गेली. माझ्या एकूण 24 वर्षांच्या कार्यकाळात 9 मॅनेजर झाले. त्यातले 3 मदत करणारे, सांभाळून घेणारे असे होते. 5 आपण बरं, आपलं काम बरं, काही त्रास नाही अशा प्रकारचे होते. आपल्या वाट्याला कायम चांगलीच माणसं येतील असं कुणीही धरून चालू नये. मीही असं धरून चालले नव्हते. पण जाणून बुजून दुःख धरून कोणी त्रास देईल असं सुद्धा मला वाटलं नव्हतं. झालं असं, आमचे मॅनेजर म्हणजे शाखा प्रबंधक यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी दुसरे आले. पहिल्या दिवशी त्यांची ओळख परेड झाली. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी सुरू केलं, ही बाई म्हणजे मी शेजारच्या विभागात का असते? त्यांना अटॅक येऊन गेला आहे, मणक्याचा त्रास असल्यामुळे चालण्याचा त्रास आहे म्हणून एकाने सांगितलं. तिला चालता येत नाही म्हणजे ती चालत नाही? बघतोच आता कशी चालत नाही ते. तिला सांगायचं उद्यापासून इथे कामाला यायचं. अशी माणसं जिथे असतात तिथे त्यांना दुजोरा देणारी आणखीन 2-3 माणसं असतात आणि या सगळ्यांची मिळून एक चौकडी होते जी कायम सुखी असतात. हो रे हो, असंच कर, हां असंच कर, ती कोण महाराणी लागून आली आहे. याच्याही 2-3 वर्ष आधीपासून मी नारायण पेठेतील कबीरबाग इथे डॉक्टर करंदीकर उर्फ आचार्य योगानंद यांच्याकडे व्यायामाला जात असे. पूर्वी लोकांना फक्त फिजिओथेरपी माहीत होती. ते स्वतः MBBS डॉक्टर होतेच. योगाचार्य अयंगार यांच्याकडे 12 वर्ष त्यांनी योग प्रशिक्षण घेतलं आणि शरीरशास्त्र आणि योग या दोन्हीची सांगड घालून त्यावर अविरत प्रयत्न आणि अनेक रुग्णांवरती प्रयोग करून त्यांनी नवीन संजीवन योग थेरपी चालू केलेली होती. माझ्यासारखे आजारातून बाहेर आलेले, जन्मजात शारीरिक मानसिक व्याधी असणारे, मेंदूचे किंवा मणक्याचे विकार असणारे, अपघात झालेले असे सगळे लोक तिथे यायचे. आपल्या निरुपयोगी किंवा कार्य न करणाऱ्या अवयवांना परत कार्यक्षम कसं बनवायचं याचं प्रशिक्षण आणि उपचार ते सर्वांवर करत असत. सर्वांसाठी योग हे आपल्या गुरूंचं ब्रीदवाक्य त्यांनी शब्दशः खरं केलं होतं आणि आरोग्य मिळवण्याचं एक नवीन दालनच जणू त्यांनी जगापुढेच खुलं केलं. जगापुढे अशासाठी की परदेशातून खूप माणसं अगदी 10, 15, 20च्या गटाने शिकण्यासाठी यायची. रविवार सकाळ हा आमच्यासारख्या लोकांच्यासाठी खास दिवस असायचा. या दिवशी डॉक्टर स्वतः, त्यांच्या 2 मुली तनुजा, प्रिया, भिडे मॅडम, साठे सर आणि अनेक स्वयंसेवक असायचे. प्रत्येकावर लक्ष ठेवून डॉक्टर सगळ्यांचेसाठी खूप परिश्रम घ्यायचे. यात काही साधनांचा वापर केला जायचा. उदाहरणार्थ दोर, पट्ट्या, उशी, लोड, काठ्या, खुर्ची, बाक. निराशा तर ते जवळपास फिरकूच द्यायचे नाहीत. रविवारी जसा व्यायाम होईल त्याप्रमाणे मधले 2 वार साठे सर माझा व्यायाम घ्यायचे. सगळं काही चांगलं चाललं होतं. प्रगतीसुद्धा चांगली होत होती. त्यामुळेच केवळ मला हा बँकेतला कालावधी सुसह्य झाला.
दुसऱ्या दिवसापासून मी शेजारी जायला लागले. 7-7, 8-8 तास माणसं एकत्र कामं करतात आणि सगळं काम असं वसक फसक वसक फसक केल्यासारखं चालायचं. हे असंच का? ते तसंच का? असं का नाही? तसं का नाही? सगळ्यांनी नवीन खाती आणा, सेविंगची आणा, डिपॉझिटची आणा. कळल्यानंतर एकेकाने खाती आणायला सुरुवात केली. हे काय? एवढीशीच? एवढी पुरत नाही, अजून आणा. एकच उदाहरण सांगते. एकदा शिपाई सांगत आला, नेहमीचा तो कटकट करणारा कस्टमर आहे ना, आज साहेबांच्या पुढे केबिनमध्ये बसला आहे आणि बाहेरगावी पाठवणाऱ्या चेकचं रजिस्टर घेऊन तुम्हाला आतमध्ये बोलवलं आहे. काय मजेशीर साहेब आहे? एवढं जाडंजुडं रजिस्टर बाई घेऊन कशा येतील? मी आज जाऊन रजिस्टर ठेवून येतो, तुम्ही 5 मिनिटांनी जा. मी आत गेले. काय बाई, 11 दिवस झाले त्यांनी चेक भरून त्यांच्या हातामध्ये स्लिपसुद्धा आहे बघा. अजून पैसे जमा झाले नाहीत. इतके दिवस लागत असतात का पैसे जमा व्हायला? काय पद्धत काय आपली? यांचा चेक कॅलिफोर्निया, अमेरिका इथला आहे. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे चेक भरल्यापासून 30 दिवसांच्या नंतर ते 40 दिवसाच्या आत पैसे जमा होत असत. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ते $100 एक चेक भरतात आणि ते जेव्हा चेक भरतात त्याच वेळेला मी पैसे साधारण कधी जमा होतील ते सांगत असते. यावेळेला त्यांनी 1 नोव्हेंबरला चेक भरला आहे, म्हणजे 1 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान पैसे जमा होतील असं मी त्यांना सांगितलं आहे. आणि गेले 2 वर्षामध्ये एकदासुद्धा आपल्याकडून उशीर झालेला नाही. हा 25 वर्षांपूर्वीचा काळ आहे. तेव्हा आपल्याकडे नुकतेच कॉम्प्युटर यायला लागलेले होते, म्हणजे पूर्ण शिक्षण आपलं झालेलं नव्हतं. काय हो, दर महिन्याला बाई तुम्हाला सांगतात पैसे कधी जमा होतील म्हणून? हो, त्या सांगत असतात, पण काय आहे, माझ्या कामासाठी मला बँकेत यायचंच होतं ना. म्हटलं जरा वरपर्यंत चौकशी करावी म्हणून मी तुमच्याकडे आलो, असं त्या माणसाने नंतर शोभवून दिलं. ब्रांचमधला एकमेव कॉम्प्युटर साहेबांच्या पुढे होता. त्यामुळे मग मी म्हटलं, तुमच्या इथे कॉम्प्युटर आहेस तर आपण काढून बघूया त्यांचं खातं, म्हणजे गेले 2 वर्षात कधी पैसा जमा झाले ते आपल्याला कळेल. त्या डबड्याचं मला काहीही सांगायचं नाही आणि जा तुम्ही आता जा. एका अधिकाऱ्यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी दुसरे आले. आमच्या सुदैवाने ते खूप हुशार होते. बँकेची त्यांना खूप माहिती होती, कॉम्प्युटरची सुद्धा खूप माहिती होती. त्यामुळे सगळी कामं सुरळीत पार पडायला लागली. आम्हाला पण खूप बरं वाटायला लागलं, कारण त्यांचा स्वभाव पण खूप शांत होता. अशा हुशार लोकांनी पण यावं ना, सारखं काय ते अरेरावी करणारी माणसं. पण हे कळल्यानंतर आतल्यांच्या पोटात दुखायला लागलं. जाता येता एवढ्याशा तेवढ्याशा कारणावरून ते त्यांना सारखे घालून पडून बोलायला लागले. आम्हाला पण ते आवडत नव्हतं, पण इलाज नव्हता. पुढे पुढे त्यांचा अहंकार आणि दुष्टावा इतका वाढत गेला की वरच्या ऑफिसला जाऊन त्यांच्याबद्दल काय काय सांगून त्यांची बदली ऑर्डरच घेऊन आले. माणूस विसरतो, आपल्यापासून सुरू झालेलं वर्तुळ आपल्यापाशीच येऊन थांबत असतं. पूर्वीपासून त्यांच्यावरती 2-3 आरोप हे होतेच. आता विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो ना, तसं झालं आणि एका प्रकरणात त्यांना रंगे हात पकडण्यात आलं. अक्षरशः त्यानंतर त्यांची उचल बांगडी करण्यात आली. असू दे, आपण चांगल्या गोष्टी बघूया. 9 मॅनेजरांपैकी 8 खूप चांगले निघाले, हे माझ्या दृष्टीने अगदी जमेची गोष्ट आहे. उपासना ही माणसाच्या शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यावर सकारात्मक बदल घडवून आणत असते. श्री दत्तात्रेय यांचा आद्य अवतार श्रीपाद शिवल्लभ यांचे चरित्रामृत आहे. 53 अध्याय यात आहेत आणि सुरुवातीलाच सप्ताह कसा करायचा, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय याची माहिती त्यात आहे. पिठापूर कुरवपूर येथील 30 वर्षांच्या आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक लीला केल्या आणि याचं रसाळ वर्णन या ग्रंथात आहे. यातील प्रत्येक अक्षर सत्य आहे, म्हणजे प्रत्येक अक्षरामध्ये ताकद सामावलेली आहे. आपण याचा जरूर लाभ घ्या. मूळ लेखक शंकर भट, मराठी अनुवाद भाऊ महाराज निटुरकर. माझा व्हिडिओ आपल्याला प्रेरणादायी वाटल्यास जरूर लाईक करा, शेअर करा, आपली कमेंट द्या आणि पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.